आर्थिक पेचात सापडलेल्या एसटीला निधीची प्रतीक्षा, अधिवेशनात मंडळाच्या प्रश्नांवर चर्चा नाही. राज्य परिवहन महामंडळाला दररोज सुमारे 3 ते 3.5 कोटीचा तोटा होत आहे. यामुळे एसटीचे चाक आर्थिक संकटात सापडले आहे. एसटी या संकटातून एसटीला बाहेर काढण्यासाठी निधीची प्रतीक्षा आहे. मात्र अधिवेशनात एसटीच्या प्रश्नाबाबत चर्चा झाली नसल्याचा आरोप महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांनी केला आहे. नागपूर हिवाळी अधिवेशनात कुठल्याही पक्षाच्या सदस्याने विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात याबाबत प्रश्न उपस्थित केला नसल्याचे बर्गे म्हणाले. स्वमालकीच्या 3000हून जास्त बस घेण्याची घोषणा करून राज्यात 3 परिवहन मंत्री बदलले, परंतु ताफ्यात गाड्या अद्याप दाखल झाल्या नाहीत. कर्मचाऱ्यांना मध्यंतरी सरकारने 6500 रुपयांची सरसकट वेतनवाढ केली होती. त्याचा एप्रिल 2020 पासूनचा फरक देण्यासाठी 3100 कोटी रुपयांच्या निधीची गरज आहे. त्याचप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांच्या जानेवारी 2024 पासून अंदाजे 100 कोटी रुपये इतका महागाई भत्ता प्रलंबित आहे. भविष्य निर्वाह निधी व उत्पादन अशी एकूण 1900 रुपये रक्कम कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात करून सुद्धा निधी उपलब्ध नसल्याने संबंधित ट्रस्टकडे भरणा करण्यात आलेली नाही. त्याबद्दल कुठल्याही सदस्याने प्रश्न उपस्थित केला नसल्याची खंतही बर्गे यांनी केली आहे. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.